मतदार बंधू आणि भगिनींनो, वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुरेश गोविंद गुरुजी यांची मुलगी सौ विजयश्री विजय बेटकर या जिल्हा परिषद गट दाभोळे येथून निवडणूक लढवित आहे। त्यांची निशाणी आहे गॅसचा सिलेंडर। गॅसच्या सिलेंडर समोरील बटन दाबा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि आपली कित्येक वर्षापासून रखडलेली विकास कामे ही पूर्ण करून घ्या। एक संधी वंचित बहुजन आघाडीला आणि एक संधी विजयश्री बेटकर मॅडम यांना। माझं माहेरचं नाव आहे रत्नप्रभा सुरेश जाधव आणि सासरचं नाव आहे वीरश्री विजय बेटकर। आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला वंचित बहुजन आघाडीतून निवडणुकीसाठी तिकीट दिलेलं आहे। दाभोळे गटातून जिल्हा परिषद राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारीसाठी तिकीट दिलेलं आहे। तरी जिल्हा परिषद दाभोळे गट या गटातून मी जिल्हा परिषदला उमेदवारीसाठी फॉर्म भरला। दाभोळे गटातून मी उमेदवारीसाठी उभे आहे। मतं मागण्यासाठी जाते तिथं लोक आपल्या व्यथा मांडतायत की ह्याच्या अगोदर असलेले उमेदवार यांनी लोकांसाठी भूलथापा दिलेले आहेत आणि कोणतेही काम न करता अजूनपर्यंत म्हणजे त्यांच्याकडे कुणीही ढुंकून बघितलेलं नाही। पण आता जिथं मी जाते तिथं लोक अक्षरशः रडत आहेत आणि ते त्यांच्या व्यथा ऐकून मला स्वतःलाही गहिवरून येते किंवा स्वतः पण मी रडलेली आहे आणि याच्यापुढे बाळासाहेबांचे जे काम आहे त्या पद्धतीनेच मी काम करण्याचा निर्णय माझी व्यथासुद्धा मी त्यांना सांगते। तुमची व्यथा जशी मी ऐकते तशी माझी व्यथा ऐका, कारण मी आज तुमच्यासाठी उतरले। या रणांगणात बाळासाहेबांनी मला तिकीट दिलं आहे ते तुमच्यासाठी दिलं आहे। जो वंचित बहुजन वंचित जे राहिलेला आहे, वंचित जो आहे तो वंचितच, तो कशाप्रकारे वंचित राहिला आहे हे चित्र आज दिसते आणि ते चित्र पालटण्यासाठी नवीन बदल घडवून तुमच्या ज्या समस्या आहेत आता त्या कधीही समस्या उपलब्ध होऊ नयेत या पद्धतीनं या वीरश्री बेटकरला काम करायचं आहे। म्हणून आज वंचित बहुजन आघाडीतून मी उमेदवारी स्वीकारली आहे। तरी बदल घडवण्यासाठी एक वीरश्री बेटकर उमेदवारीसाठी उभी राहिलेली आहे। तरी एक संधी वंचित बहुजन आघाडीला आणि एक संधी वीरश्री विजय बेटकर यांना तुम्ही दिलीत तर बदल नक्कीच होईल। असा होणारच आहे आणि ही वीरश्री बेटकर करणारच आहे। दाभोळे गट पूर्ण साखरपापर्यंत जेवढे अडचणी आहेत लोकांच्या तर नक्की मी सोडवेन आणि त्याचा परिपूर्ण म्हणजे बाळासाहेबांनी मला संधी दिलेली आहे तिकीट देऊन त्याचा मी फायदा घेऊन लोकांपर्यंत पोचणार आणि लोकांनी कधीही अश्रू डोळ्यात काढणार नाही हे मी मनाशी ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही मला विजयी करा, एक संधी मला द्या। धन्यवाद। जय संविधान, जय भीम, जय शिवराय।